यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 30 जागांवर मवियानं प्रत्यक्षपणे महायुतीला दणका दिला। महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच आसमान दाखवलंय। त्यानंतर आता महायुतीवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे। अशा परिस्थितीत येत्या 12 जुलै रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। विधान परिषदेतील भाजपच्या विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, शिवसेनेच्या मनीषा कायंदे, राष्ट्रवादीचे बाबाजानी दुरानी, भाजप मित्रपक्षाचे महादेव जानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब, काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्जा, डॉक्टर प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील या 11 आमदारांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे। याच रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविया बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळेच लोकसभेत महायुतीला धक्का देणारी महाविकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीत हरणार अशी चर्चा आहे। मात्र ही चर्चा नेमकी का होते तेच या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। सुरुवातीला पाहूयात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान कशा प्रकारे पार पडतं। विधानसभेतील मतदारांची संख्या आणि उमेदवारांची संख्या यांच्यानुसार निवडणूक आयोग मतदानाचा एक कोटा निश्चित करतं। या निवडणुकीत निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो। पहिल्या पसंतीची मतं कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात। दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या सहाय्यानं मतांचा कोटा जो उमेदवार पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होतो। विशेष म्हणजे या निवडणुकीत कोणाचंही मत वाया जात नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा असतो तो गुप्त मतदानाचा। राज्यसभेच्या जागेसाठी खुलं मतदान असल्यानं पक्षाच्या आमदारांना पक्ष नेतृत्वाला किंवा निरीक्षकाला दाखवून मतदान करावं लागतं, पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते। आता येऊयात मूळ मुद्द्याकडे। महाराष्ट्रातील लोकसभा निकालांमध्ये मवियानं बाजी मारली आणि महायुतीला चांगलाच धक्का दिला। त्यानंतर लगोलग होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र महायुती कमबॅक करू शकते। याचं कारण आहे ते रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत। यावेळी विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीकडे मताधिक्य आहे। अशा परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं विधानसभेतील संख्याबळ आणखी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ते कसं तर तेही पाहूयात। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, बळवंत वानखेडे व प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकर हे लोकसभेवर निवडून गेलेत। नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला केवळ एकाच सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारता येतं। या नियमानुसार प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि बळवंत वानखेडे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द केलाय। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतानाच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। शिवाय काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकर हे देखील आपला राजीनामा येत्या काही दिवसांमध्ये राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द करतील। अशा परिस्थितीत सध्या महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची एकूण संख्या 278 इतकी झाली आहे। यापैकी भाजपचे 104, शिंदेंच्या शिवसेनेचे 40, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे 1 आणि महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसेचे 1 असं महायुतीकडे एकूण 187 आमदारांचं बलाबल आहे। तर मवियाकडे काँग्रेसचे 43, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 असे एकूण 71 आमदारांचं बळ आहे। याशिवाय विधानसभेत सध्या 12 अपक्ष आणि MIM, भारिप, भाकप आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे प्रत्येकी 1 असे 16 आमदार आहेत जे मविया किंवा महायुतीशी थेटपणे जोडलेले नाहीत। अशा परिस्थितीत विधानसभेचे संख्याबळ घटल्यानं निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असणारा भाजप अधिकची 1 जागा अर्थात 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल। यामध्ये मित्रपक्ष असणाऱ्या रासपला 1 जागा दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे।
शिवाय महायुतीकडून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी 2 जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल। विशेष म्हणजे पहिल्या पसंतीची मतं आणि दुसऱ्या पसंतीची मतं यांची गोळाबेरीज केल्यास महायुती 9 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल। तर दुसरीकडे मवियातील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीये। त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रितपणे मतांची गोळाबेरीज करून एक उमेदवार निवडून आणू शकतात। सध्या विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांची विभागणी केल्यास शेकापची 1 जागा वगळता महायुतीकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 3 जागा आहेत। मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीत विधानसभा सदस्यांची कमी झालेली संख्या बघता महाविकास आघाडीला किमान 2 जागांचा फटका बसेल अशी शक्यता आहे। विशेष म्हणजे 2022 साली झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मवियातील आमदारांनी सत्तेत सहभागी असताना देखील मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं होतं। तसंच काहीसं या निवडणुकीतही झाल्यास मवियाला आणखी मोठा धक्का बसू शकेल अशी शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।